नमस्कार शंकर तात्या. आज एकटंच चाललाय, काय झालं? आमच्याशी बोलायचं नाही का? बोलायचं काय ठेवलंय का तुम्ही? जाऊ दे, तुम्ही जावा तुमच्या वाटेनं, मला जाऊ दे माझ्या वाटेनं. हे बघा, गाडींमुळं तुम्ही आमच्याशी पारख्यागत वागताय का नाही? हवा आम्ही पडलो नोकर माणसं, आमचं काय त्यात आहे? पण खरं सांगू का, तुळजाचं सूर्याचं लगीन झालंय की नाही? आनंद मला झालाय हो. आम्हाला काही बोलता येत नाही ना. तुम्हाला सांगतो, त्यानिमित्त मी एक जंगी पार्टी ठेवतोय. आता तुम्ही आलाय की नाही, तुम्हाला मी पार्टी देणार. चला. नको नको, नाही नाही म्हणायचं नाही. नाही पिणार. तात्या नाही म्हणून माझा अपमान करायचं नाही. ह्या बघा, तुळजासारखी सून तुमच्या घरात आली की नाही, सेलिब्रेशन व्हायला पाहिजे की नाही? सूर्याचं लगीन झाल्याचा आनंद झालाय का नाही तुम्हाला? आणि झाला असेल ना तर तुम्ही नाही म्हणणारच नाही. चला लावा सायकल. नाही चल चल, अरे तुझं नाही, चल चल लावा सायकल, लावा चल लावा चल. सेलिब्रेशन व्हायला पाहिजे, असं कसं? अगं धनु तिथे हळू की. वहिनी, तो आईस्क्रीम ना माझ्या पोटात कुठं गेला तर कळना झालंय. आपण एक काम करू, पुढच्या वेळेपासून ना आधी वडापाव वगैरे काहीतरी खाऊ. ए वहिनी, काही गरज नाही बरं का. तिथे गेली ना की तो वडापावाला शटर बंद करून घेतो. सगळं सामान सगळेपर्यंत हलत नाही बाई तिथनं. हा मग काय? तात्या! तात्या! तात्या, तात्या काय झालं तुम्हाला? तात्या, 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 काय होतंय? असं का करताय तात्या? तात्या, तात्या, पडलात का तुम्ही? तात्या, असं काय करताय? हे बघा प्लीज प्लीज प्लीज, तुम्ही अशा पॅनिक नका हो. आधी आपण यांना उठवूयात आणि तिथे झोपवूयात. तात्या, 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 सावकाश इकडे. तात्या, पटकन पाणी घेऊन ये. तुम्ही दोघी हवा घाला. तात्या, तात्या बोला ना काहीतरी. वही पेन घेऊन ये जा. तात्या काय होतंय तात्या? तात्या, तात्या पाणी प्या. हळू हळू हळू. तात्या, तात्या बोला ना. भाग्या, औषधं लिहून दिलेत, जा पटकन घेऊन. तात्या काय होतंय? काय झालंय वहिनी? अगं काय होतंय तात्यांना? असं का वागतायत ते? अल्कोहोल ओव्हरडोस. म्हणजे खूप जास्त दारू प्यायलेत ते. सकाळपासून दारूची तलब कंट्रोल करत असतील आणि ती सहन न झाल्याने दुपटीची दारू पिऊन आलेत. आपलंच चुकलं. आपण तात्यांना सांगायलाच नको पाहिजे होतं की दारू सोडा म्हणून. त्यांचं असं झालंच नसतं मग. सिद्धार्थ ज्या गाडीत होता ना, त्या गाडीचा नंबर मला चांगला पाठ आहे. MH12. पण आता शोधायचा कसा येऊ नंबर? काय? तेच विचारतोय काय. कुठं काय? अरे म्हणजे नेमकं काय चाललंय तुझ्या मनात? कसला विचार करतोय? यार काजू, दादा वहिनीचा विचार करतोय म्हणूनच एवढा हरवलाय, होय ना?
बराबर आहे. नवीन नवीन लग्न झालंय ना दादाच. दुसरा कुणाचा विचार करणार आहे तो? पुढ्या त्याला 24 तास डोळ्यासमोर फक्त वहिनी दिसत असणार. अरे मनात वहिनी, डोक्यात वहिनी, तुझ्यात वहिनी, माझ्यात वहिनी, गिरायकात वहिनी, सामानात वहिनी. इकडं तिकडं वहिनीच वहिनी, वहिनीच वहिनी, वहिनीच वहिनी. झालं झाली का फालतुरी करून? इकडे तू मागं बोलला होता ना तुझा आरटीओ मध्ये मित्र आहे म्हणून. हाय की मग त्याचा काय विषय? ते काम कराल का? एका गाडीचा नंबर सांगितला त्याला, ते मालकाचं नाव शोधून देईल. अरे त्याची अख्खी कुंडली दिल त्यो 0 मिनिटात. काय करायचं? लाव का फोन त्याला? हा लावलं. हा थांबा. मंग्या, काजू बोलतोय. काय विषय? काय चाललंय? निवांत ना? पोरं बाळ्या कशी आहेत? काय चाललंय त्याच? ए काय लावलंय तू? कामाचं बोल की. मंग्या, तुला एक नंबर सांगतो. त्याचं नाव, पत्ता, गाव सगळं पाहिजे 0 मिनिटात. हा लिहून घे. दादा नंबर MH लिहून घे. MH 12 12. लिहून घेतला का? हा ठेवतो. दादा सगळी माहिती सांगतो आणि फोन करतो मला. पण दादा हो गाडीचा मालक कशाला पाहिजे तुला? काय नाही, ते एक मित्र आहे माझा, त्याला गाडी घ्यायची आहे वाटतं. हा नाही, मला वाटलं त्या मालकानं गंडवलं का काय तुला. नाही नाही, हा बोल की तेजू. दादा दादा ते तात्या काय झालं तात्यांना? तात्यांना तेजू रड नको, मी आलो लगेच. हा लगेच आलो. हा तात्या बोला ना काही. दाजी, दाजी काय झालं दाजीसनी? मामा बघ ना तात्या कसं करतायत. त्यांना सांग ना बरं व्हायला. तात्या तात्या काय होतंय? तात्या तात्या उठा ना. तुम्हाला काही खायला प्यायला पाहिजे का? मला सांगा, मी देते बनवून. असं नका करू ना तात्या. तात्या उठा की. तात्या बोला ना काहीतरी. थांबा जरा, काय होत नाही. तू वारा घाल. वर तू हात सोड, हात सोड. हा अरे पण मी काय म्हणतो, दाजीसनी नेमकं झालंय तरी काय? ओव्हर अल्कोहोलमुळे झालंय. वहिनी ह्या घे गोळ्या. अक्का, तात्या बरे होतील ना? तात्यांना काय होणार नाही ना? अक्का हे बघा, प्लीज तुम्ही अशा पॅनिक होऊ नका. ही रडण्याची वेळ नाहीये. आपल्याला तात्या मामांना सांभाळायची वेळ आहे. बरं, सूर्याला कोणी कळवलं का? हा येतोय. बरं, मी काय म्हणते, ह्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलाइज करावं लागेल. आपल्या गावात ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे का? अरे खेडेगावात कुठली आली ॲम्ब्युलन्स? हर येळेला इथं डॉक्टर मिळत नाही आणि कुठून आणणार ॲम्ब्युलन्स? मग मामा कुठली तरी गाडी बघ ना. उशीर नको व्हायला. तात्यांना काय झालं तर?
डॅडी हम्म, रोडचं कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार आहे बरं का. हम्म, आज भेटून आलोय त्यांना, हम्म. सांगितलं हे जो कॉन्ट्रॅक्ट दुसरीकडे कोणाकडे गेलं तर अख्ख्या जन्मात रोड होऊ देणार नाही बा. वाह बघितलं का छत्री चिरंजीव, तुमची ही रग पाहिली का? आम्हाला तरुणपणातल्या आम्ही आठवतो का छत्री? बरोबर आहे. हे साम्राज्य काय असंच उभं केलं का? पण पुढं आमच्या ध्यानात आलं की हे दमबिम देत बसण्यापेक्षा आपणच आपलं नाव मोठं करायचं. एकदा का ते नाव मोठं झालं ते नावच सगळी काम करते. तुम्ही दम दिला नसता तरी कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार याची खात्री होत्या. तुमच्या धीर नाही. चिरंजीव, वाट बघायला शिका. तुम्ही दरवेळी वाट लावायला जात. नाही वाट बघलच मी, पण काम नाही ना झालं तो वाट लावायला पण कमी करणार नाही. लावा की. नको कोण म्हणते? आम्ही आहोत की तुमच्या पाठीशी. हा हा. अरे वा, अरे आमच्या दोघे बी बायकांना आमच्या मनातलं कळायला लागलं का काय? आता चहाची तलफ आली होती, चहा हजर. तुमचं चहाचं आणि त्या तात्या मामाचं दारूचं व्यसन आयुष्यात कधी सुटलं असं वाटत नाही. कशाला त्या दलिंदर माणसाचं नाव काढलं? आता यांनी एवढ्या प्रेमाने आणलेला चहा आम्हाला गोड लागेल का? तसं नाही, आता येताना दिसला होता आम्हाला म्हणून बोलून गेलो. दारूच्या दुकानापाशी घुट मळत होता. दारू मिळत नव्हती म्हणून जीव पार खालीवर होत होता. आत्ताही पिऊन पडला असेलच कुठंतरी गटारात. पडू दे, त्याच लायकीच आहे ते. आधी बायको पळून गेल्याच्या दुःखात पित होत, आता सून पळून आणल्याच्या आनंदात पित असेल. आरामखोर. या घराची वाट लावणार आम्ही. पण कधी आपण नुसतं बघत बसलोय डॅडी. त्या सरनोबतांच्या भरोशावर राहिलो ना तर काहीच होणार नाही. आपला बदला आपणच घेऊन टाकू. चिरंजीव, आता काय सांगितलं? धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी पळे गोमटी. तुम्ही डोक्यानं काम करायला सोडून मनानं काम करता. एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा, भावनेच्या आरी जाऊन घेतलेला कुठला बी निर्णय माणसाला खड्ड्यातच घालतो. काय बरोबर बोलतोय का आम्ही? अहो, प्रत्येक गोष्टीची एक येळ असते. आता झाडाचं काय कच्चं फळ तोडून खाता काय? नाही ना. तुम्ही असं करा, दांड्याचं बघा, बाकीचं आम्ही बघतो. हा बोला विश्वासराव, बोला. तात्याला बाहेर पाठवायचंच नव्हतं. कशाला पाठवलं? हो ना. ऐकलंय का कधी पोरींचं? ऐकलंय का कधी? काय अवस्था करून घेतल्या बघा ना. सगळं चांगलं चाललं होतं, सगळं चांगलं चाललं होतं. कितीतरी वर्षाने हे घर हसत खेळत होत, आणि यात मामा आपल्याला लवकर काहीतरी करायला लागेल. तात्या, सूर्या, तात्या, तात्या, काय झालं तुम्हाला? हा तात्या, अहो डोळे उघडा ना. तात्या, तात्या, अहो तात्या डोळे उघडा ना. डोळे का उघडा ते? तात्या, डोळे उघडा ना. हे बघ, अहो पोरगा आलाय तुमचा. सूर्या, डोळे उघडा बघा. अहो डोळे उघडा ना तात्या. हे बघा, माझी आई निघून गेली. तुम्ही पण मला सोडून गेला ना. माझ्यासारखं वाईट कोण नाही सांगून ठेवतो तुम्हाला. अहो उठा ना तात्या. अहो का असं करताय? आता का उठणार? माझी आई निघून गेली. पूर्वी लग्न करून निघून जातील.
तुम्ही असं चाल अहो मी एकटं पडेन की तात्या. कोण आहे माझ्यापाशी सांगा बरं. मी एकटं पडेन ना. चालेल का तुम्हाला? चालेल का? सूर्या तुमचा पोरगा एकटा पडेल चालेल का? नाही ना. पण करा मला एकटं पाडू. उठा तात्या उठा. मला तुमची गरज आहे तात्या. मला गरज आहे तुमची. मला माझा बाप पाहिजे. मला माझा बाप पाहिजे. मला माझा बाप पाहिजे. तात्या उठा तुम्ही. तुम्ही आयुष्यभर घरात बसून खावा. कोण काय बोलणार नाही तुम्हाला. तुम्ही पाहिजे तेवढी दारू प्यात आता. पण उठा ना. आता उठा ना तुम्ही. दादा राजू राजू जा खायला घेऊन ये, जा. तात्याला भूक लागली ना त्यामुळे ते उठत नाहीत. उठतील आता. जा जा ना तू जा ना. जा पटकन. तात्या उठा. तात्या तुम्हाला माझी शपथ आहे. उठा तुम्ही. अहो तात्या उठा ना. अगं सांग ना त्याने. दादा अगं किती वेळ झालं उठतो उठत का नाही ते. तात्या उठा ना. उठा ना तात्या. सूर्या शांत हो. काही झालेलं नाहीये त्यांना. त्यांनी फक्त जास्तीची दारू प्यायलीये म्हणून त्यांना त्रास होतो. आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय त्यांना. गावात ॲम्ब्युलन्स नाहीये पण आपण ट्राय करतोय. मी म्हटलं होतं ना त्यांची दारू नाही सुटणार. त्यांना दारू नका सोडायला लावू. त्यांना त्रास होतो. काय गरज होती त्यांना सांगायची. पण दाजींना दारू सोडायला सांगितली कुणी? कुणी सांगितली? मी सांगितले. सूर्या हे कोणामुळे झालं हे बोलायची वेळ नाहीये. तात्याला लगेच ऍडमिट करायला पाहिजे. गाडी बघा लवकर. सूर्या गावात ज्यांच्या गाड्या आहेत का नाही त्यांना फोन लावतो. ए पोरानो तुम्ही पण फोन लावा. ना फोन लावा फटाफट. अरे गाडी घेऊन ये की. अर्धा आजीची तब्येत बिघडली आमच्या. वाडे ये लवकर. बाहेर गेलाय वे. आजच सगळ्यांना जायचं होतं. तात्या उठा ना. बघा ना दादा पण आले. सगळे आलेत. महामाना उठा ना. त्यांच्याशी बोला ना. उठा. हा पिंट्या गाडी आहे का? आता त्यांना दवाखान्यात न्यायचं होतं. आता काय होतंय तुम्हाला? काय झालंय? काय झालंय यांना? सांग ना वहिनी. तात्या तात्या उठा ना. अरे गावातल्या सगळ्या गाडीवाल्यासनी फोन केलं. एक पण गाडीवाला गावात नाहीये. सगळी बाहेर गेले ते भाड्यावर. काय करायचं आता? सूर्या गावात आता फक्त डॅडीच आहेत. त्यांच्याकडेच गाडी आपल्याला लवकर मिळू शकेल. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. पण नाना डॅडी माझा फोन तरी उचलत्याल का? हो माझ्याशी बोलणार पण नाहीत ते. मी बोलते डॅडींशी. मला तुझा फोन दे.